आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये एक बीड जिल्हा आहे आणि हा बीड जिल्हा येत्या ह्या काही दिवसामध्ये एवढा चर्चेत आलाय. काय कारण आहे? बीडचं मस्साजोग प्रकरण असेल, वाल्मिक कराड असेल किंवा धनंजय मुंडे असतील यांचा राजीनामा असेल, हे सगळे मुद्दे एवढे चर्चेत आले की बीड कुठेतरी बिहारकडे वळले अशा कमेंट्स आता कमेंट्समध्ये यायला लागल्या होत्या. आणि अशातच या बीडमधून एक पोलीस PSI दर्जाचे अधिकारी बाहेर येतात, इंस्टाग्राम ओपन करतात आणि इंस्टाग्रामवरती रील्स टाकतात. रील्समध्ये ते म्हणतात की वाल्मिक कराडचा इन्काउंटर करण्याची ऑफर मला होती. एवढंच नाही तर ही ऑफर मी रिजेक्ट केली आहे. एवढंच नाही तर धनंजय मुंडेचे कितीतरी मी वाळू माफिया येतो किंवा वाळूच्या गाड्या मी पकडल्यात, राखेच्या गाड्या मी पकडल्यात. एवढंच नाही तर गुजरातमध्ये एक बसलेला तो बिल्डर आहे, त्या बिल्डरच्या बायकोच्या सांगण्यावरून मला सस्पेंड केले. आणि एवढंच नाही तर मला या बिल्डरनं मी जसे व्हिडिओ टाकले त्याच्या काहीच दिवसामध्ये मला 10 करोड रुपयाची ऑफर देखील दिली. हे सगळे व्हिडिओ आपण बघतोय रणजित कासले यांचे. स्वतः रणजित कासले सर आपल्यासोबत आहेत. सर काय सांगाल, एवढे सगळे तुम्ही मोठे मोठे आरोप करतायत आणि या आरोपाला कुठेतरी तथ्य आहे का? पण जे आरोप आहेत ना ते सर्व खरे आहेत. तर सुरुवातीपासून जे आरोप आहेत ते एक एक मी सांगतो. बघा, मला पहिल्यांदा तर सस्पेंड केलं. जो सुरतचा बिल्डर आहे मुकेश नाहटा, त्याच्या बायकोच्या सांगण्यावरून जे पार्टनर आहेत आपले निखिल गुप्ता जे ADG महाराष्ट्राचे आहेत, त्यांचे तिथं काही टेक्स्टाईल आहेत, निधी टेक्स्टाईल, टेक्स्टाईल, राज शॉपिंग सेंटर, ह्याच्यामध्ये यांची भागीदारी आहे. त्यांच्या सांगण्यावरून निखिल गुप्तांनी मला 6 तासात सस्पेंड केलं. काय इन्क्वायरी केली, काय फक्त फोटो आणि काय मॉर्फिंग असेल ते, कोणाची तक्रार नाही, काय नाही. सस्पेंडला कोणाची तर तक्रार पाहिजे ना, एकाचीही तक्रार नाही माझ्या विरुद्ध, तर मला सस्पेंड केलं. मग तेव्हापासून मी बगावत सुरू केली. मला जे ज्युनियर तुकाराम मुंडे बनवलं बीड जिल्ह्यात, बीड जिल्हा खरं तर आपण म्हणल्यासारखं बिहारच आहे, महाराष्ट्राचा बिहार. तर मला 7 माझ्या बदल्या केल्या त्या ठिकाणी. 7 ज्युनियर तुकाराम मुंडे बनवलं मला. आणि मग तिथून मी चालू केलं मग यांच्या पोल खोलण्यासाठी. ज्या प्रकारे मला धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडने त्या ठिकाणी त्रास दिला, खासदारकीचे इलेक्शन असो किंवा विधानसभेची निवडणूक होती, परळी सारख्या ठिकाणी मी होतो, त्या ठिकाणी मला EVM ज्या ठिकाणी ठेवतात त्या ठिकाणी माझा बंदोबस्त लावला होता. त्या ठिकाणावर मला रात्रीचं मला अचानक बदलण्यात आलं. कारण काय हो, EVM एवढ्या महत्वाच्या सेन्सिटिव्ह ठिकाणाहून मला बदलण्यात आला आणि मला आराम दिला. कशासाठी मला आराम दिला? आणि दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटवर 10 लाख रुपये आले. तुम्ही आता जर विचारलं तरी आता माझ्याकडे प्रूफ आहे अकाउंटचं. मी दाखवलंय किती वेळा व्हिडिओ. बँक स्टेटमेंट जे पाठवले, जे एक म्हणता येईल की एक कंपनी आहे, त्या कंपनीच्या माध्यमातून धनंजय मुंडेची कंपनी आहे ती, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेची कंपनी आहे. त्या कंपनीतून संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन माझ्या अकाउंटवर 10 लाख रुपये येण्याचं कारण काय? मी सुद्धा खड्ड्यात चाललोय त्याच्यातून, पण मला हे सगळ्यांचं बाहेर काढायचंय. त्यासाठी माझा हा लढा आहे. आणि दुसऱ्या दिवशी माझं किडनॅपिंग करून, इमोशनल किडनॅपिंग, मला सोलापूर जिल्ह्यात बार्शी करमाळा या ठिकाणी का सोडलं? माझं लोकेशन घ्या माझ्या दोन्ही मोबाईल नंबरचं. आणि जर संध्याकाळी आपल्याला माहितीये पोलीस हजेरी होत असते, त्याच्यावर मी गैरहजर असेल तर निवडणूक आयोगानं आतापर्यंत मला सस्पेंड केलं असतं ना, की हा अधिकारी दिवसभर गायब आहे, बार्शीला करमाळ्याला फिरतोय, तर मला सस्पेंड केलं असतं आतापर्यंत. का नाही केलं? मग का नाही कारवाई केली माझ्यावरती? मग त्या ठिकाणावरून मी जे चालू केलं, मग वाल्मिक कराडचं मी बॉलिवूड कनेक्शन चालू केलं. जे त्यांनी फिल्म बनवल्यात ते A ग्रेडच्या बनवल्या, काय बनवल्या, सगळे मी त्यांचं कार्ड सगळे पुरावे. एक मोठा आरोप केलाय. तो आरोप असा आहे की वाल्मिक कराडचा इन्काउंटर करण्याचा प्लॅन झाला होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अधिकारी नेमलं. मला अधिकारी नेमलं होतं. बघा, हे मी अक्षय शिंदेचं जे प्रकरण आलंय आता, की 5 पोलिसांची इन्क्वायरी करा, त्यांना सस्पेंड डिसमिस करा आणि त्याच्यावरती एक SIT नेमा, बरोबर, अक्षय शिंदेच्या एन्काउंटर याच्यात. तर एन्काउंटर, बोगस एन्काउंटर कसा केला जातो थोडा वेळ जाईल, सांगतो मी समजून. तुम्ही आज आमच्या क्रांती न्यूज वरती आलेला आहात. क्रांती न्यूजने सुरुवातीपासून तर आतापर्यंत तुम्हाला कव्हरेज देण्याचा प्रयत्न केलाय. 1 तास लागू द्या किंवा 2 तास लागू द्या, तुम्ही तुमचे जे काही सगळे बोगस एन्काउंटर कसा केला जातो समजतं. पहिले तर याच्यामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि गृह सचिव असं यांची बैठक होते.
त्यानंतर केंद्राकडून सिग्नल घेतला जातो, ग्रीन सिग्नल. केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर मग यांच्यामध्ये एक 5-6 दुसरे अधिकारी IAS IPS दर्जाचे नेमले जातात आणि त्या ठिकाणी जाऊन, म्हणजे आता ठाण्याचा एन्काउंटर अक्षय शिंदेचा करायचा किंवा वाल्मिक कराडचा करायचा, त्या ठिकाणी जाऊन एक पोलिसांची टीम तयार केली जाते आणि त्यांना एक लमसम अमाऊंट दिली जाते. मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितले 5 करोड 10 करोड 20 करोड 50 करोड एकदाच घ्या आणि तो एन्काउंटर करा. आमचं सरकार आहे, पुन्हाही आमचंच येणार आहे, आम्ही तुम्हाला चौकशीमधून निर्दोष मुक्त करू. मग या वाल्मिक कराडच्या ऑफर मध्ये तुम्हाला काय ऑफर, किती ऑफर दिली होती? मला तेच म्हणले होते की तुमचा जो पगार आहे लाईफ टाईम त्याच्या तुम्ही 100 पट मागा 200 पट मागा, तुम्ही सांगा. मग म्हणलं एवढं मोठं पाप होणार नाही, न्यायदेवता आहे, तो जर निर्णय होईल देईल त्याप्रमाणेच आपण, मला होणार नाही. तशी स्टेशन डायरीला एंट्री आहे कंट्रोलच्या. कंट्रोल ऑनलाईन असतं आजकाल, पोलीस खातं हे ऑनलाईन चालतं. तुम्ही मागणी करा, उद्या माहितीचा अधिकार टाकून तुम्हाला सगळ्या एंट्र्या भेटतील. मी मुद्दा म्हणून एंट्री करून ठेवली, कुठली टीम आली होती, कुठले कुठले अधिकारी आले होते, कोण कोण आलं होतं. कुठं आलं, तुमच्या घरी आले होते? नाही, कंट्रोलला. मी ज्या ठिकाणी असतो ना, सायबर पोलीस स्टेशन कंट्रोलला, SP ऑफिस बीड येथे आले होते. त्या ठिकाणी मी तशी स्टेशन डायरी बनवून ठेवलेली. अच्छा, हा, तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली मागू शकता. हे अधिकारी आले होते, त्याच्यामध्ये तुम्ही हा उल्लेख केला की ऑफर साठी आले होते आणि मला बोलवण्यात आलं, असा देखील उल्लेख केलेला आहे, ते सुद्धा तुम्हाला भेटेल. खळबळजनक खुलासे आहेत. आता बघा, सगळे विरोधी पक्षनेते ना, कुणी माझा आवाज उठवत नाही, सगळे माझा आवाज दाबतायत. एक पॉइंट महत्वाचा आहे की एवढी मोठी स्टेशन डायरी आहे, ज्या स्टेशन डायरी मध्ये लिहिलं गेलंय की वाल्मिक कराडचा एन्काउंटर मला ऑफर आहे आणि साधारण माणूस बोलत नाहीये, तर PSI दर्जाचे अधिकारी ही स्टेशन डायरी करतात. त्यावेळेस देखील त्यावेळेसचे बीडचे SP यांनी याच्यावरती कुठली कारवाई केली नाहीये किंवा हे प्रकरण मीडियाला देखील आलं नाही. म्हणजे सगळं प्रकरण त्यावेळेस दाबण्याचा प्रयत्न केला. हा, सगळं दाबण्याचा प्रयत्न असंच चालतं. सिस्टीम आहे, सिस्टीम अशीच दाबणं. दुसरा एक तुम्ही आरोप केला होता की गुजरातचा जो कोण बिल्डर आहे, बिल्डरच्या मुकेश नाहटाच्या पत्नीच्या सांगण्यावरून, म्हणजे माझ्याकडे काही केसेस होत्या, सायबर क्राईमला मी होतो, माझ्याकडे काही केसेस होत्या इन्व्हेस्टिगेशनसाठी. मी गेलो होतो गुजरात राज्यामध्ये. मी गुजरात राज्यात सुरतला गेल्यानंतर माझा मित्र आहे म्हणून त्याच्या घरी गेलो, बसलो, उठलो, ड्रेसवर फक्त त्याच्या ऑफिसमध्ये आराम केला. तेच फोटो देऊन त्यांनी मला निखिल गुप्तांना पाठवले आणि हा अधिकारी आला आणि यांनी काही पैसे घेतले वगैरे. खरं तर त्याचा मुलगा जो आहे रिषभ मुकेश नाहटा राज, त्यांनी माझ्या त्या संशयित आरोपीकडून त्याच्या ओळखीचा होता 10 लाख रुपये घेऊन अद्यापर्यंत तो फरार आहे. कुठेतरी तो डोंगरावरती गेलेला आहे तिकडे. तर त्याच्या सांगण्यावरून ते मुकेश नाहटाच्या, कारण त्यांचा पार्टनर आहे निखिल गुप्ता, जे ADG आहेत ना त्यांचा पार्टनर, आणि त्यांनी आपले SP ना सांगितलं, नवनीत सर, कारण हे नवनीत सर औरंगाबादला DCP होते, त्यांच्या हाताखाली. ते जे निखिल गुप्ता जेव्हा CP होते यांच्या हाताखाली सगळी सिस्टीम आहे, मिली बघत आहे. हा, माझा मी एवढं सुद्धा सांगितलं, माझ्याकडे प्रूफ आहे, माझं हे दाखवलं की माझ्या नावावरती घेतलेला iPad आज माझे SP नवनीत सर वापरतायत. एवढा पुरावा देऊन देखील कोण काय आवाज उचलत नाही, सगळे दाबतायत. दुसरा एक तुम्ही आरोप केला होता की जे संतोष देशमुख प्रकरण आहे याच्यामध्ये देखील काही मला नेमलं होतं अगोदर तपासासाठी. सुरुवातीला टीम नेमली होती, एक PSI राजेश पाटील काहीतरी, त्यांना सस्पेंड केलं होतं. त्या ठिकाणी माझी ऑर्डर झाली होती, त्या सुद्धा ऑर्डर तुम्हाला भेटतील. तर ती ऑर्डर कॅन्सल केली होती. सचिन पांडकर ॲडिशनल SP म्हणले की अशा बेवड्या लोकांना त्या तपासामध्ये घेऊ नये, चांगले अधिकारी घ्यावे, आणि माझी ऑर्डर ती कॅन्सल केली होती. एक प्रश्न आम्हाला पण पडतोय की एवढे सगळे जे आरोप आहेत किंवा जे पुरावे आहेत, तुम्ही ड्युटीवरती असताना का नाही बाहेर काढले? ड्युटीवर असताना मला तेव्हा सस्पेंड केलं असतं ना. ड्युटीवर असताना कशाला आरोप करून मी? कारण माझी ड्युटी, माझी फॅमिली, मला सुद्धा माझ्या कुटुंबाचा विचार आहे, माझ्या नोकरीचा विचार आहे ना. आता सस्पेंड केलं म्हणून मी बाहेर काढतोय. सरळ साधा सोपा उत्तर आहे आणि प्रश्न. बरोबर आहे. जरांगे पाटलांचं जे काही लाठीचार्ज त्यांच्यावरती झाला होता, त्याच्याबद्दल मी बोललो होतो. काय त्याच्या बाबतीत? असंच कोणीही लाठीचार्ज करू शकत नाही. कुठलाही IPS अधिकारीही आजकाल आपली नोकरी वाचवतो, साधी काठी उगारत नाही. जेव्हा वरून आदेश येतात ना, व्हॉट्सअपवरती आदेश येतात. आता आजकाल हे लोक हुशार झालेत, व्हॉट्सअपवरती आदेश आल्यानंतरच ते माननीय जरांगे पाटील यांच्यावरती त्या प्रकारे झालेले, आणि ते 100% खरं आहे. तुम्ही सांगत होता व्हिडिओ मध्ये की एका मोठ्या नेत्याचा कॉल आला होता, मी कधीतरी नाव घेणार आहे. आज नाव घेणार का त्याचं? नाव आज कदाचित ते गृहराज्यमंत्री किंवा गृहमंत्री असू शकतात, मला ते माहिती नाही, कारण ते पुरावाच नाही तर बोलून उपयोग नाही ना. बरोबर. आणि दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे की ज्यावेळेस वाल्मिक कराडला अटक झाली त्यावेळेस तुम्ही बीडमध्ये म्हणजे कामावरती होता, खात्यामध्ये होता, आणि त्यावेळेस VIP बेड आले होते. याच्या बाबतीत काय प्रकरण? ते VIP बेड त्यांच्यासाठी झाला होता. फक्त एक मागवला तर असं होईल की त्यांच्यासाठी मागवला म्हणून हे पोलिसांसाठी 5 मागवले असं दाखवलं. अहो, पोलिसांना हे काय देतात का? नाश्ता देत नाही, चहा देत नाही. तो पोलिसांना 5 बेड मागवतील तर का? हा, एवढं हास्यास्पद आहे ते. आणि एक दुसरा एक मी नोट केला तुमच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही सांगितलं की जे गृहमंत्री आहेत
हे फक्त 300 रुपये घेऊन घेण्यामध्ये व्यस्त आहेत. हे काय प्रकार आहे सर? 300 म्हणजे बघा, गृहमंत्री यांचे जे मिसेस आहेत अमृता फडणवीस, आम्हाला ऍक्सिस बँकेत खातं काढण्यासाठी आम्हाला दबाव आणला जातो. आमचा पगाराचा अकाउंट प्रत्येक पोलिसांना. तर आता ज्याप्रमाणे पगार आहे त्याप्रमाणे प्रत्येक पोलिसाचे कमीत कमी 300 रुपये त्यांना मंथली. कारण पगार हा आमचा 8 दिवस ठेवतो आम्ही, 10 दिवस ठेवतो. ते बँकेला तेवढं महिना ठेवतो, 4-4 महिने आम्ही पगार आमचे जमा ठेवतात. तर त्याचं ते बँकेला त्याचा फायदा होतो, व्याज भेटतं, सगळ्या गोष्टी होतात, बँक तेवढी चालते. तर त्याच्यातले प्रत्येक कॉन्स्टेबल किंवा प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्याकडून 300 रुपये त्यांना भेटतात. म्हणजे समजा सगळे SRP साईड ब्रँच धरून 3-4 लोक असतील तर त्यांना व्हाईट मनी 12 करोड रुपये येतात फडणवीसच्या मिसेस यांना, अमृता फडणवीस यांना. तो आरोप खरा आहे माझा आरोप कुठलाच खोटा नाही. बरोबर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसरा एक मुद्दा आपल्याकडून विसरून जातोय. तुम्ही सांगितलं होतं की इलेक्शनच्या अगोदर मी धनंजय मुंडेच्या राखेच्या गाड्या अडवल्या होत्या. याचं काय प्रकरण? मी औरंगाबादला अंबाजोगाईला ट्रॅफिक इन्चार्ज होतो. त्यावेळेस त्यांच्या गाड्या जायच्या, राखेचं कनेक्शन आपल्याला माहिती आहे, परळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात राख ही होते. तर तिथून ते राखेच्या गाड्या जातात. मी ते नेहमी अडवायचा प्रयत्न करायचो, पण मला ते माझे वरिष्ठ नंदकुमार ठाकूर वगैरे, सचिन पांडकर ॲडिशनल SP, ते मला कारवाई करू द्यायचे नाही. त्याच्यामुळे माझं आणि त्यांचं नेहमी वाकडं व्हायचं. त्यांनी मला एकदा मारहाणी केली होती, वाल्मिक कराड यांनी. माझा मोबाईल Note 10 माझा मोबाईल फोडला होता ह्याला, ज्या ठिकाणी मी अंबाजोगाईला क्वार्टर नाही आपलं रेस्ट हाऊसला राहायचो, त्या ठिकाणी येऊन मारहाण केली, माझा मोबाईल फोडला. ती सुद्धा तक्रार मी SP सरांना केलेली आहे, लेखी तक्रार. ती सुद्धा तुम्ही जर मागितली तर तीही भेटेल तुम्हाला. बापरे. म्हणजे आपण बघतोय की जे वाल्मिक कराड त्यांचे जे समर्थक, जे काही समर्थक आहेत, जे इंस्टाग्रामवरती वेगवेगळे रील्स बनवून त्यांच्या सपोर्टमध्ये उतरताना दिसतात. परंतु एका बाजूला महाराष्ट्राचं पोलीस आहे जे बीडमध्ये काम करते, त्या पोलिसाला एवढी जबर मानहाण करायची, ते पण ड्युटीवरती असताना मोबाईल फोडायचा, आणि तरी देखील यांचे जे SP आहेत हे यांना संरक्षण देऊ शकत नाहीयेत. आजही संरक्षण नाही, असाच फिरतोय मी. आज तुम्ही पुण्यामध्ये फिरताय, महाराष्ट्राच्या बाहेर होता इतके दिवस, काय तुमच्यावरती गुन्हा वगैरे काय दाखल झालाय? नाही, अजून तर मला अशी माहिती भेटली नाही गुन्हा दाखल केलाय ते. पण 3 व्यक्ती आलेले मला महाराष्ट्र पासिंग, मी ते व्हिडिओ पण पाठवलाय, मला मारहाण करण्यासाठी आले होते. मी एकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, तिथे गुन्हा दाखल झालेला आहे दिल्लीला, आणि ते चौकशी करत आहेत. आता ते बाकीचं बाहेर येईल चौकशी केलं तपास झाल्यानंतर. नक्कीच आपण बघतोय की खूप सारे पुरावे ते आपल्याकडे घेऊन आलेले आहेत, आणि एक माणूस, ज्या माणसाला फॅमिली आहे, त्या फॅमिलीचे चेहरे डोळ्यासमोर येताना दिसत आहेत, आणि तरी देखील स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, स्वतःचा मान सन्मान टिकवण्यासाठी, कारण काय तर मला फक्त आणि फक्त या डिपार्टमेंटमधून काढून टाकले. सगळे माझे बाकीचे मित्र जे आहेत ते नोकरीला आहेत, ते नोकरीवरती ज्या इलेक्शनच्या दिवसामध्ये ते काम करतात, आणि मलाच का सुट्टी दिली, मलाच का आराम दिला, ही एकच गोष्ट त्यांच्या मनामध्ये खटकली, आणि हा सगळा प्रवास सुरू झालाय. मित्रांनो, आपण बघतोय की ही एवढी मोठी लढाई ते लढत असताना कुठलीही सिक्युरिटी महाराष्ट्र पोलिसांनी दिलेलं नाहीये, महाराष्ट्र सरकारने दिलेलं नाहीये. कारण काय तर हे महाराष्ट्र सरकारच्याच विरोधात बोलत आहेत. परंतु एका बाजूला आपण बघितलं तर एका बाजूला न्यायदेवता आहे, सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे. यांनी तरी कमीत कमी या अधिकाऱ्यांना जरी सस्पेंड जरी झालेले असले तरी ते काही दिवसापूर्वी अधिकारी होते, अधिकारीच द्या सोडून, तर भारताचे नागरिक आहेत, त्यामुळे तरी त्यांना संरक्षण देणं गरजेचं आहे. आज ज्या पद्धतीने आपण वारंवार यांची रिपोर्टिंग करतोय, कुठंतरी या रिपोर्टर्सला किंवा आम्हाला देखील धोका असण्याची शक्यता आम्हाला जाणवतीये. सरांच्या या सगळ्या प्रवासाबाबतीत आपण जी माहिती जाणून घेतली, त्याच्या बाबतीत अधिक जी काही माहिती असेल ती नक्कीच आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू, आणि क्रांती न्यूज तुमच्यापर्यंत या सगळ्या प्रकरणात तळापासून मुळापासून तुमच्यापर्यंत सगळी एक एक सेकंदाची याची बाबतीत जी काही अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येऊ. मी मेघराज गावरे, तुम्ही बघता क्रांती न्यूज. धन्यवाद.